पारडी नस्करी आरोग्य उपकेंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न. दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भांबोरा अंतर्गत उपकेंद्र पारडी नस्करी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीचे औचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी घाटंजी व भारतीय जनता पार्टी घाटंजी ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि रक्तदान शिबिर राबवण्यात आले. माननीय तालुका आरोग्य अधिकारी घाटंजी येथील डॉक्टर श्री साईनाथ भोसीकर व माननीय वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भांबोरा येथील डॉक्टर श्री आबिद शेख मोवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पारडी नस्करी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी सौ सोळंकी, आरोग्यसेवक श्री गजानन नरगडे, नर्स सौ अवथरे, आशासेविका सौ प्रियंका पवार व चंदा आत्राम उपस्थित होते. रक्तदानचा उपक्रम एकनिल ब्लड बँक यवतमाळद्वारे राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारीद्वारे स्त्रियांच्या सर्वांगीण आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. यानंतर सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व मुली आणि किशोरींची तपासणी सौ सोळंकी व आशासेविकांद्वारे स्वतंत्रपणे करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. स्त्रियांचे ॲनिमिया बीपी, शुगर तपासणी व करून औषध देण्यात आले. तसेच किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी करून आरोग्य शिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांमध्ये आरोग्य चेतना निर्माण करणे तसेच त्यांच्या इतर समस्यावर लवकर निदान होऊन प्रोत्साहन देणे आणि तपासणी आणि समुदाय सहभागाद्वारे सामाजिक आरोग्य शिक्षण देणे होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्ष घाटंजी विभाग आणि तालुका आरोग्य अधिकारी घाटंजी यांच्याद्वारा संयुक्तपणे करण्यात आले होते व संपूर्ण अभियान भारतीय जनता पार्टी ग्रामीण भाजपा घाटंजी तालुका अध्यक्ष श्री विजयभाऊ बैस, शहर अध्यक्ष श्री गजानन भाऊ ढवळे, माजी उपसभापती श्री रमेशभाऊ धुर्वे, विनय जाधव, सूर्यकांत कोहरे, गजानन मस्के, रत्नाकर गावंडे, रितेश बोबडे, घनश्याम थोटे, शंकर कुमरे, रमेश कोडापे, रुपेश सोयाम व सर्व पारडीनं येथील गावकरी यांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या पार पडले. इंडिया न्यूज 28 घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट.